ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण मिड ऑन, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन पॉइंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. सामना सुरू होतोय जिनीत वाकलनगाव एन कडून. पहिला चेंडू टर्न केलाय, फक्त दिशा दिली, चेंडू चालला यावेळेला फाईन लेग सीमारेषा पार चौकार. थैंक यू डुजे. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम कहेगा. क्या बात है. शेनाज अख्तर यांनी देखील भरपूर, जरी आपल्या वगैरे परप्रांती आपण त्या परजातीच्या असेल पण ती गाणी मात्र बघितलं तर रामाविषयी जास्ती गाणी बोलते जिनीत. ओ पुन्हा एकदा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचा तर व्यवस्थित मिडल होत नाही. मिडलवर चेंडू क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फीड करतोय, तसं काय धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला चेतनेश्वर खुटारी संघ प्रथम बॅटिंग करतो, 5 धावा. एक चांगली सुरुवात. निलेशला आपण स्ट्राईकला पाहू शकता, निलेश म्हात्रेला आपण पाहू शकता. जिनीत राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ फटका चांगला यावेळेला, हॉफ वाली ड्राईव्ह केला, पिच ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफ वरून. यावेळेला खूप चांगला फटका होता, तेवढाच गुड चांगली रनिंग बिटवीन आपल्याला बघायला मिळते. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते, पण 7 धावा आपण पाहू शकता. खूप चांगला फटका होता, अपिच ड्राईव्ह होता यावेळेला. धावसंख्या 7. निलेशने देखील आपलं खातं उघडलंय. जिनीत पवार राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता, निलेश म्हात्रेला आपण पाहू शकता. एकच षटक पॉवर प्ले असणार आहे. ओ पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, मिडॉनचा क्षेत्ररक्षक झेल घेतो का, पाहायचंय. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निलेशला जीवदान मिळालं, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा. जिनीत पवार बघा थोडासा पैसे ठरतो, कारण झेल पकडला गेला पाहिजे. तर जिनीत पुणे गोलंदाजी मार्क स्ट्राईक केला आपण पाहू शकता. यावेळेला निलेश ऑन साईडला टर्न केलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जोपर्यंत मिड विकेटला फीड होईल 2 धाव मिळतात. जिनीत पवारची ऍक्शन बघितली, ज्याप्रमाणे असं वाटतंय की प्रशांत खानावकरच गोलंदाजी करतोय, तशाच प्रकारची ऍक्शन आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. चेतनेश्वर खुटारी संघ प्रथम बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. निलेश चांगली बॅटिंग करतो, जीवदान मिळालाय त्याला, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. 11 धावा. जिनीत पवार राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. सगळा निलेश ओ बॅकफुट गेलाय. यावेळेला पिच ड्राईव्ह बघायला मिळाला, हवेतून खेळाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय सीमारेषा पार. या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात. चेतनेश्वर खुटारी संघ रायगडमधील 2 संघ आपण पाहू शकता. पाहिजे गोलंदाजी मार्कवर कोण येतोय, टीसी कोपरा संघाच्या माध्यमातून अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. अक्षय पाटील पाहिजे आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण तर पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय, कारण का पॉवर प्ले संपलाय. 4 षटकांची मॅच आहे. चला किरवलीचे कॅप्टन, कासगावचे कॅप्टन जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. कासगाव संघ आताच आपण बरंच बघितलं, खेळाडू आले होते पाणी घ्यायला देखील. तर कासगाव आला, किरिवली आले जर आले असतील तर या. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन तो बालेगाव एन कडून स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विकीसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन.
लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहू शकता. हा चेंडू कुटनाटे एक तमाशा देख असा फटका खेळत होता. स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे स्क्वेअर लाईक रिझन मधनं चेंडूला काढायचा होता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप स्वीप कव्हरला डीप मध्ये तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन पॉइंट. एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफ आहे. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कस टाकला. विकी राईट राऊंड द मारा करतोय. हा चेंडू या वेळेला बनवला इम्प्रूव्हायझ आणि स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. चेक करायचे. चौकार तर आलाय. जर हा कदाचित नो असेल तर 5 मिनिटे येणार चेंडू फ्रीट असेल. त्यामुळे हा चेक केला जातोय. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पाहायचं विनायकचं देखील लक्ष आमच्याकडे, पण आम्ही मॉनिटरकडे लक्षच देत नाही. आयोजक काय सूचना करतात पाहायचं आता. सचिन कडू जरा लवकर या. आपण म्हणतो ना डॉक्टर स्पेशलिस्ट असतात विनायक. एका डॉक्टरकडनं केस हँडल नाही आली का दुसऱ्या डॉक्टरला यायला लागतं इमर्जन्सी. त्यामुळे सचिन कडूला इमर्जन्सी यावं लागतं. हा खेळच तसा क्रिकेटचा. कोणालाही कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही कोणत्या संघावरती याची दक्षता घेतात आयोजक. स्वतः आयोजक जयेंद्र भोईर देखील आहेत. सर्वांच्या नजरा मॉनिटरकडे लागल्या आहेत. फेअर डिलिव्हरी. शाहू पाटील आपल्याला काय दिसतं पण आपण बोलू शकत नाही. अक्षय पाटील तुम्ही की ओ फटका चांगला या वेळेला. डाऊन दी ग्राउंड मिड ऑन वरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आल्या. एकच 10 मिनिटे चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. चैतन्य कुटारीच्या माध्यमातून हे दोन बॅटर विकी आणि निलेश धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. या वेळेला 20 धावांची भागीदारी केली. चांगली भागीदारी बघायला मिळाली. दमदार भागीदारी बघायला मिळाली. आतापर्यंत जर आपण पहिले जागृत भोईर जर विचार केला तर सकाळपासून मला वाटतं चौथी मॅच आहे. 40च्या पुढे स्कोर गेला नाहीये पण आता जातो का पाहायचंय. साकेलला आता निलेशला आपण पाहू शकता. अक्षय एज अँड टेकन बॅटर बाद. पहिला गडी बाद आहे. चैतन्य कुटारी संघाचा आपण तर 20 या धाव संख्येत नवीन बॅटर आलाय. विशाल म्हात्रे आलाय. एक जबरदस्त क्रिकेटर एक जबरदस्त आयोजक. आणि त्या स्पर्धेत कुटारीच्या त्यांचे खूप आपण तर मुलात सगळासे विनायक असतील संपूर्ण चैतन्य कुटारे असतील. पण अजय पाटील मला वाटतं विनायक आलेले का आजच्या दिवशी तरी. भावेश पाटील आमचे भावेश म्हात्रे असतील. संपूर्ण संघाची मॅच कुटारी वासिंच्या ती मॅच म्हणजे मी तर म्हणेल चैतन्य कुटारी चषक आज कुटारीकरांचा जीव की प्राणी. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं त्या मैदानावर. काय मॅचेस होत होत्या संपूर्ण. खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. पहिल्या मॅची पहिल्या फिरतील 7 षटकाच्या नंतर 5 षटकांच्या. यावर्षी तर टेप बॉलची आपण तर टेप बॉलची स्पर्धा आपण तर खेळवली गेली नाही. एक षटक विशालने आम्हाला सांगितले बाळू पाटील बऱ्याचशा संघांची प्रॅक्टिस देखील नाहीये पण आता स्वतः आलाय. आक्रमक असा अष्टपैलू खेळाडू आहे अक्षय पाटील. तो विशाल राईट राऊंड द गट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला व्यवस्थित मिळत नाही. डाऊन दी ग्राउंड विकेटला चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच मिळेल. गुड थ्रो. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला एक बॅटर बाद. चैतन्य कुटारी संघ प्रथम बॅटिंग करतोय. 21 धावा. जागृत बघा मला किती चांगली माहिती देतोय. किती अक्षर सुंदर बघा. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. नाही रील स्टार नको म्हणायला. जागृतने सांगितलं बाळू पाटील मला रील स्टार म्हटलं की मी त्या दिवशी घरी जेवत नाही जास्ती. आकाश गोलंदाजी मार्कवर साकला विकी. हो हेलिकॉप्टर उडवलाय. मेनी हेलिकॉप्टर बघायला मिळालाय. वाडी स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूला फीड करतोय. गुड थ्रो. खूप चांगली फेकी.
या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात यावेळेला जागृत भोईर. 7 धावा आल्याने महत्वपूर्ण विकेट देखील गेले. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. चैतन्य कुटारी संघ प्रथम बॅटिंग करतो. 22 धावा. 11 धावा कुठल्या आहेत पहिल्या षटकात विचार केला तर धावा आल्या तर तब्बल जागृत आम्हाला सांगतात 15. पण या षटकात फक्त 7 धावा आल्या. चांगलं षटक हाताळले अक्षयने. आता कोपरा संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज येतो इथे वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक घेऊन. चला कोणी उभं राहू नका. खेळपट्टीच्या बाजूला तुम्ही थांबू शकता. याची देखील लगेच खून करतायत. विकी जाधवला देखील आपण पाहू शकता ना. आत्ता विकीचा जरी पोशाख क्रिकेट सारखा असेल पण आता थोड्याच्या नंतर येतीलच ते दुपारच्या सत्रामध्ये एकदम व्यवस्थितपणे. तनिष आलाय. तनिष कोहली. तनिष कोहली. तनिष कोहली. कोहली नाव म्हटलं तर आमचे नावड्याचे अतिशय चांगले क्रिकेटर दरिया कोहली. तनिष गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक होतं. स्ट्रायकेला विकीला आता इथून बॅटिंग चांगली करावी लागणार. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 22 झाल्यात तर आता पुढच्या 12 चेंडूमध्ये डबल कराव्या लागणार आहेत जर 50ची जवळ पोहोचत असेल तर. तनिष गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहे. ओ फुलटॉस आहे. फटका फसला या वेळेला. एस्ट्रेशाने माझा झेले मी झेल घेणारे बॅटर बाद. हाईट फॅक्टर चेक करायचे. हाईट चेक करायचे बघा. पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय. क्रिकेटमध्ये हेच तर आहे ना शाहू पाटील. खराब चेंडूवर विकेट मिळते आणि चांगल्या चेंडूत षटकार चौकार येतोय. जेव्हा जेव्हा DRS घेतला तर तेव्हा तेव्हा वेळ जातो. चेक केला जातो आपण. तर रजत देखील बघा डोळ्यात तेल घालून ते चेक करतायत. करणं गरजेचं आहे कारण स्पर्धा आज आपण पहिले तर अंतिम दिवसात आहे आणि महत्वाची स्पर्धा आपण तर सुरू आहे. कोणत्याही संघ फेअर डिलिव्हरी बॅटर बाद. आयोजकांनी निरखून पाहिलं की थोडासा बॅटर त्यांचं म्हणणं आहे की वाकलाय खेळताना. आपण आता बॅटर बाद झालेत. सलामीची जोडी आता बाद झाली आहे. आता इथून विशालला साथ देणारी कोण येतो पाहायचंय. विशालाने आता नवीन बॅटर येतोय 4थ्या क्रमांकावर. नीरज आलाय. नीरज म्हात्रे. नीरज म्हात्रे यश मिळालं या वेळेला. आपण तर तनिष कोहलीला लेफ्ट हँड ओव्हर इकडनं मारा करतोय वाकलनगाव एन कडून. नेक्स्ट मॅच किरिवली आणि कासगाव संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेक करू. शांत क्रिकेट बघायला मिळते आता ह्या षटकामध्ये. पण आता इथून कशा प्रकारे बॅटिंग केलं जाईल नीरजच्या माध्यमातून. विशाल नो स्ट्राईकला आहे. नीरजसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला. बॅकवर्ड स्कोअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण फाईन लेगला. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड विकेटला. वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साईडला शॉर्ट दरम्यान बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन. हो चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी वेगावर स्वारवून गोलंदाजी करतोय. आपण पाहू शकता तनिष कोहली जबरदस्त गोलंदाजी करतोय. शरीर यष्टी जरी सरपाता असं पण चेंडू मात्र वेगाने फेकतोय. खूप चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्मर आहे तर क्रीजचा खूप चांगल्या प्रकारे वापर करतोय तनिष कोहली. लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतोय. स्ट्राईकला नीरज. फुलटॉझेट फटका यावेळेला डाऊन दी ग्राउंड चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या धावफल करते 23. विशालला आता इथून काहीतरी करावं लागणार आहे. प्रचंड गुणवत्ता आहे. ताकद आहे. त्या ताकदीचा आणि गुणवत्तेचा वापर करावा लागणार. तनिष कोहली खूप चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक गुण आलाय. लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतो. टाकला विशाल म्हात्रे. स्विच हिट केलाय. पंचांनी नो चेंडू घोषित केला यावेळेला. स्विच हिट करायचं होतं पण पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट म्हणजे मुपका चंदन घिस मेरे नंदन. धावसंख्या धावफलकाती 24. आता विशालला इथून संधी आहे.
लायसन आहे, दावत आहे, मे जीवाने ती कबूल करावी लागणार आहे. षटकार येतो की चौकार येतो पाहायचंय. तनिष वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. फ्रीटचा चेंडू, चांगला चेंडू, शरीराचा वेध घेतला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बॉल म्हणजे तनिष कोहलीच्या माध्यमातून. मोठे फटके मारू देत नाही. एक फ्रीटचा चेंडू त्याच्या माध्यमातून आला होता, पण त्याचा फायदा उचलता आला नाही विशालला. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता थांबली 24 धावा. नाही आपण तर ज्याप्रमाणे तनिषनी गोलंदाजी करतोय ना, खूप चांगली गोलंदाजी. इथं झेलची शक्यता आहे, प्रयत्न केला जातोय. झेल ड्रॉप, प्रयत्न खूप चांगले केले. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 26. अक्षयने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी इथे बघायला मिळते तनिष कोहलीच्या माध्यमातून. विशाल प्रयत्न करतोय, प्रयत्न करणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. ना आज जर बघितलं ना तर 40+ धावाच होत नाहीयेत. 26 धावा. तनिष स्विच शीट करण्याचा प्रयत्न केलाय, पायचीचा अपील होतं यावेळेला. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. संख्या धाव लेग बायच्या स्वरूपात 27 धावा. चांगलं षटक हाताळले तनिषने या षटकात. फक्त आणि फक्त धावा दिल्या आपण बोलले तर 5 धावा दिल्यात. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 7, नंतर 5. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. 27 धावा झाल्या आहेत. छत्रपती कुटारी संघ इथून मात्र त्यांना 40+ करायच्या असतील तर आक्रमक बॅटिंग करणं गरजेचं आहे. 2 बॅटर आपण पाहू शकतो, नीरज आणि विशाली जोडी. नाही कॉमेंट्री करायची असं काही नाही, आम्ही तुम्हाला कधी देऊ शकतो. वेलकम आहे तुमचं. काल आपण पाहिलं सागर पाटील जेव्हा जेव्हा समालोचन करायचे बऱ्याचशाने सांगितलं बाळू पाटील तुम्हीच करा. टॉससाठी या. चला किरिवलीचे कॅप्टन आणि कासगावचे कॅप्टन आलेत. जगदीश पाटील बरोबर बातचीत करतात, कारण त्या विभागात सातत्याने ते देखील समालोचन करत असतात. किरिवली संघ देखील येतोय. संघनायक बॉलर्स नेम्स सुजल 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 कोपरकर आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला विशालला आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. जीवदान देखील मिळालाय, त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. नीरज आणि विशाली जोडी 27 झाल्या आहेत. सुजल कोपरकर गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईटची खूण करतायत. यस, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बघा. चला वाईट चेक करा. ना 12 खेळाडू फक्त आपण शांत बसा, बघा, काही बोलू नका. अंपायर डिसिजन देतील, वाईट असले तर वाईट देतील, नसेल तर नाही देणार. तुम्ही आम्ही म्हणून काहीच नाही. सचिन कडू जरा लवकर यायचंय. सचिन कडू फास्ट. सचिन कडू जरा लवकर या. अरुण मात्र जरा 1 मिनिट आपण या. मग सचिन कडू कुठे गेलेत. सचिन कडू जरा फास्ट या, फास्ट या. डिसिजन बघा इथे पेंडिंग आहे. वाईट कसं आहे ते आम्हाला माहिती नाही. नाही फेअर डिलिव्हरी लाईन वरती पडलाय बघा. फेअर डिलिव्हरी नाही. पंच आले, त्यांनी देखील डिसिजन दिलाय, योग्य निर्णय. कारण कोणत्याही संघावर अन्याय नको व्हायला. सुजल कोपरकर. स्ट्रायकेला विशाल. चेंडू बाखेत अजूनही या षटकातील विचार केला तर
5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू लाईन पावी लागणारे पंच दंडित करतायत. विशाल मात्र संघर्ष करतोय कारण त्याच्या बॅटमधून धावा येत नाही. येणं फार गरजेचं आहे. 28 झाले आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकात 2 षटकार आले तर 40+ धावा होतील. मजा येईल मॅच मध्ये. मग किरोलीचे कॅप्टन आलेत, कासगावचे कॅप्टन आलेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. सुजल कोपरकर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. फुल टॉस आहे. पाठवलं यावेळेला आपण तर बॅकवर्ड स्क्वेअर लीग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. चौकार. पंच नोची देखील खून करतात म्हणजे एकूण 5 धावा. पुन्हा एकदा फ्रीटची संधी असणारे 5 धावा आल्या. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33. फ्रीटचा चेंडू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनी मला वाटतं कदाचित रिफर केलंय. फिडिंग फिडिंग करणाऱ्या क्या बात आहे. फिडिंग करणाऱ्या टीमने रेफर केलाय. कदाचित मला वाटतं एसटी रक्षक गेले त्यांनी सांगितलं. 4 आहेत की 5 आहेत की पुढचा चेंडू फ्री आहे. नो बॉल. आता फ्रीटचा चेंडू. आता विशालला पुन्हा एकदा चान्स आली. धावा झाल्या धाव फलकात त्याला पाहू शकता. सुजल सांगतायत यावेळेला 33 धावा. जागृत मला सांगतायत खूप चांगली माहिती येतात. जागृत असतील, रजत असतील, संपूर्ण आपण तर हा संघ आहे ना आपण तर वैदेही हर्षिका 11 यांनी खूप चांगली कामगिरी केली. फ्रीटचा चेंडू. विशालला आता इथून काहीतरी करावा लागणार आहे. अरे विशालच्या बॅटमधून धावा येत नाही. सुजल कोपरकर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. उडवलाय पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लागला. चेंडू चाललाय. फ्रीटचा चेंडू आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. लॉंगलेगच्या दिशेने आलाय चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 35. चेंडू बाकी आहेत. आम्हाला जागृत सांगतात यावेळेला 4 बाकी आहेत अजूनही. चेंडू भरपूर मोठं षटक फेकावं लागतं इथे गोलंदाजाला. वाईड आला नो आलाय. साकेला विशाल. सुजल फुल टॉस. स्विच हिट आता पाठवलं यावेळेला पॉइंट सीमेरेषेकडे. पंचांचा इशारा येतो पुन्हा एकदा नो चेंडू. म्हणजे अजून एकदा आपल्याला बघायला मिळतंय मुपका चंदन घिस मेरे नंदन आणि इथे गोलंदाज कदाचित धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. आता गोलंदाज पायचा कोणाचा वापर केला जातोय कारण 2 त्याने बिमर चेंडू टाकलात. कदाचित मगाशी 12 खेळाडू सांगत होते की सुजलला देऊ नका षटक. नाही आमच्या समोरच बसले ते सांगत होते पण आता संघ नायकाने दिलंय. आता काय होतं पाहायचंय. आता फ्रीटचा चेंडू टाकण्यासाठी कोण येतोय. नाही 12व्या खेळाडूंनी म्हणजे व्यासपीठासमोर बसले तेच खेळाडू बोलते. 12व्या खेळाडू नाही बोलला. चर्चा त्यांनी केली. आता कोण गोलंदाजीसाठी येतोय. पंचांचा फायनल डिसिजन. आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत सचिन कडू देखील आहेत. पाहिजे आता गोलंदाजीसाठी कोण येतोय पाहिजे. सुजल जे षटक आपण ते चेंडू बाकी ते टाकायचे आणि धावा दिल्या. जागृत आम्हाला सांगतायत 40 धावा दाखल करते. आपण पाहू शकता पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. साहिल कोहली. अजून एक कोहली. साहिल कोहली आलाय. चेंडू बाक्यात आम्हाला जागृत सांगतात यावेळेला 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आता येत आहेत. विशाल फ्रीटचा चेंडू. मुपका चंदन घिस मेरा नंदन. साहिल कोहली गोलंदाजी मार्कवर बालेगाव एन कडून 40 धावा धावफलकातील लागल्यात. 40 धावा झाल्यात. आता मोठ्या धावसंख्येवर वाटचाल करताना दिसतोय. चेंडू सोडून दिलाय.
पंचांकडे पाहिलं जातय, थोडासा टेकअप झाला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. साईल आता बघा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विशाल माथेरला इथून काहीतरी करावं लागणार आहे, आता मोठे फटके मारावेच लागणार आहेत. लॉफ केला यावेळेला, टायमिंग चांगलं झालं का पाहायचंय. मिड विकेटला खूप चांगला फटका बघायला मिळाला. टोला चेंडू लागला पण ताकद प्रचंड. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जे दीपेशची आमच्या मेहनत बघा ना किती आहे. स्क्रीन जवळ धावत किती वेगाने गेले बघा ना. सर्व आमच्या स्वयंसेवकाला देखील धन्यवाद देऊ. खेळाडू तुम्ही जाऊ नका, फक्त चेंडू येईल. विघ्नेश देखील आहेत. 46 धावा आतापर्यंत हायएस्ट धावा झाल्यात या चौथ्या मॅच मध्ये. साईल कोहली राईट आर्म राऊंड द मारा करतोय. टाकला विशाल. ओ पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला यावेळेला. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय चैतन्य कुटारी संघ बघा. संघर्षातून धावा करतोय. 50 कंप्लीट. 52 धावा टाय होऊन देते संघासाठी. कारण आज धावा येत नव्हत्या. 40-35 धावा आपण 35च्या आतमध्ये संघ राहत होते, पण आता 40 केल्यात. अंतिम चेंडू साईल कोहली. हो चांगला चेंडू, तर वेगवान चेंडू. कॉडबे यांचा अपील केलंय. बॅटर बाद होतोय. धावसंख्या धावफल कधी पहिलं सत्र संपलंय. चैतन्य कुटारी संघाने धावा केल्या तब्बल 52. गडी बाद झाले. तर चेक. चला टॉस करू आपण दोन संघामध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव च्या विरोधात ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली या दोन संघामध्ये. आणि टॉस करतील आमचे शाहूदादा आणि त्याचबरोबर सत्यवान बुवा. हेड अँड टेल. यस, हेड इज द कॉल. हेड आहे. टॉस जिंकलाय किरवली संघ. कशाला प्राधान्य द्याल? फिल्डिंगला. फिल्डिंग कराल. विपक्ष संघ बदलापूर वांगणी परिसरातील कासगाव संघ आहे. पहिल्यांदाच लढत होते. कदाचित या संघासमोर काय रणनीती असेल, कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल बघूया. जेवढा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू तेवढा करूया. काय म्हणाल एकंदरीत आयोजनाविषयी? 3 दिवसीय स्पर्धा. आयोजन तर खूप चांगलं आहे. आयोजनाबद्दल काय बोलावं. राहून पण खूप खेळपट्टी. आता बघू गेल्यावर कशी आहे ना कशी नाही. ओके, थँक्यू. संदेश टॉस गमावला, आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती किती धावा बनवाल? नाही, संदेश बोलत नाही. थँक्यू सो मच. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तर धावा झाले तब्बल आपण तर 52-53 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये. आपण तर धावा तर चांगल्या झाल्यात. पचा इथून कोणता संघ जिंकतो? आपण कुटारी की आपण तर DC कोपरा जाण्यासाठी जाऊया. दुसऱ्या डे आमचे साथी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांच्याकडे. धन्यवाद.
हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच भाऊ पाटील सर. थँक्यू सो मच साई पाटील सर. उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. वैदेही हर्षिका 11 वाकण आयोजित वाकण ट्रॉफी 2025चे पर्व पहा मिळतो आणि या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये फुल एम फायनल डे सामना पहा मिळतो. या पहिल्या फेरीतील तिसरा सामना चेतनेश्वर कुटारीच्या विरोधात DCC कोपरा दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा असा सामना आपल्याला पहा मिळतोय. यामध्ये कुटारी संघाने एकूण 52 धावा कुठल्या 53चं टार्गेट आहे, लक्ष्य आहे ते DCC कोपरा संघासमोर. सलामीची जोडी पहा मिळतो आपल्याला मैदानामध्ये. जिनीत पवार आणि जगदीश ठाकूर हे दोन फलंदाज मैदानावरती पहा मिळतात आपल्याला. मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये. गेल्या मागच्या काही सामन्यामध्ये पाहिलं तर एकाही संघाला 50 पेक्षा जास्त धावा बनवण्यात आल्या नाहीयेत. त्यामुळे आता एक टार्गेट सर करतील की त्यांना थांबवलं जाईल. नेक्स्ट मॅचचा सुद्धा टॉस झालाय. कासगावच्या विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली संघ पहा मिळेल आणि कासगावचे समीर राऊत यांचं जर आगमन झालं असेल तर या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक स्वागत आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव या नावाने हा संघ खेळणार आहे. बदलापूर वांगणी परिसरातील संघ दुसरीकडे पाहतोय आपल्या तळोजा परिसरातील किरवली संघ. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉप लक. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. मिडॉनचा फोल्डर पुढे सरकला आणि तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न माघारी परतवला. एकूण 53 धावा तुम्हाला करायच्या त्या मॅच मध्ये. फुल टॉस त्याच्यावरती कॅचिटचा कॉल आहे. कॅच पाहावं लागेल. झेल ड्रॉप केलाय आणि पंच काहीतरी खून करतात. इट्स नो बॉल. नो चेंडू आलाय. मागे काही चेंडू पाहिले मागचे तर कोपरा संघाने सुद्धा तेच प्रदर्शन केलं आणि आता कुटारी संघ सुद्धा तसंच प्रदर्शन करत असताना UTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेल्यात त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे मुरबीचे पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. फ्रीडचा बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला. डीप मध्ये फल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. जिनीत पवारला पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे. 52 केल्या 53 धाबा करायच्यात. अशा मॅच मध्ये परिस्थितीमध्ये पाहतोय आपण. मुरबीचे आमचे विष्णू मामा दलवी हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कोपरा टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. चांगला चेंडू होता. बॉटम पॅड मधून जात असताना चेंडू गेला डॉट पहा मिळतो आपल्याला.
या यंगस्टर खेळाडू सर्व पहा मिळतात. टीम मिताली 11 कासगाव संघ आज खूप दूरवरचा प्रवास पार करून या ठिकाणी उपस्थित झाल्यात वेळेवरती. फटका चांगला स्टॅन्ड अँड डिलिव्हर. झेल सोडला लास्ट मोमेंटला. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी. थोडीशी ताकद कमी पडली आणि त्यामुळेच या 6 धावा होता वाचल्या. अद्यापपर्यंत पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहिला आपण. एक षटकार सुद्धा झाला असता मात्र अगदी सीमारेषा लगत चांगला फोल्डिंग. झिनीतचा स्लॉक स्वीप. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर नाही आहे. चेंडू चाललाय. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. बाद 13. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा बनवल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं टीम चैतन्येश्वर खुटारी संघाच्या विरोधात. डीसीसी कोपरा संघ खेळत असताना आणि या संघाचे भक्कम पाठीराखे पुरस्कर्ते सातत्याने पहा मिळतात आपल्याला. राजन शेठ टोडेकर मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. गेली कित्येक वर्ष टीमला लीड करत असताना त्यांना आपण पाहिलं या राजन शेठ टोडेकर यांना. चला ओव्हर नंबर 2 मध्ये आल्यात गोलंदाज आदर्श म्हात्रेला पाहतोय आपण. म्हात्रे ब्रदर्स टीम कुट्टारी. आज नामांकित स्पर्धा संपन्न झाली चैतन्येश्वर कुटारी संघाची. फुलटॉस होता. बाटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये. मिसफील्ड झाली आहे. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं लास्ट मोमेंटला. पाब लागेल त्या ठिकाणी. फोल्डिंग करत असताना विशाल म्हात्रे होते. या चेक केलं जाईल. चेक केलं जाईल आता. दीपू नाहीये. स्वयंसेवक आहेत दीपू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 धाबा आल्यात. मिसफील्ड झाली. सीमारेषेवरती अगदी विशाल म्हात्रे होते. या 2 धावा पूर्ण करत असताना पॉवर प्ले मध्ये 13 धावा बनवल्यात. कोपरा संघाने एकूण लक्ष ते 53 धावसंख्येचं भलं मोठं लक्षाचा पाठलाग करत असताना आता दुसरं षटक. फुल टॉस. इट्स नो बॉल. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. 1 बाउंड 4.
धावा मिळतील एकूण 5. नो बॉल. चला पुढचा बॉल फ्रीट असेल. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा चित्र पाहिलं 3 नो चेंडू फेकण्यात आले. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा अद्यापर्यंत खुटारी संघाने 2 नो फेकल्यात. फ्रीट फुल टॉस. यावेळेस पहिला टप्पा डीप मिड विकेटला फटका चांगला होता. जगदीश ठाकूर यांच्या बॅट मधून येतोय शानदार चौकार. गुड शॉट. जातोय मगाशी चौकार आले चांगले. टू टू दोनच झाल्यात. रन झाल्यात ते एकूण आता 24-24. 24 जाबा स्कोरबोर्ड वरती लागल्या. 53चं टार्गेट आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेचलाय. 1 बाउन्स. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा 4. लागोपाठ 3 चौकार आल्यात. चांगली बॅटिंग होत असताना पाहतोय आपण कोपरा संघाला. चांगल्या धावा बनवल्यात. आता या ओव्हरमध्ये सुद्धा पुन्हा एकदा चांगला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. रनआउटचा संधी होती मात्र थ्रो व्यवस्थित नाहीये. काय या मानसिकता खच्चीकरण होत असताना आपल्याला पहा मिळतोय टीमचं. आणि धावा झाल्या ते एकूण आता 30 धावा. 53चं टार्गेट आहे. अद्याप 23 धावा बनवायच्या आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहेत. दोन्ही संघांनी मात्र फ्रीडच्या संध्या दिल्या होत्या एकमेकांच्या विरोधात. एकाच ओव्हरमध्ये 2 नो फेकणं फार डोकेदुखी असते संघासाठी. फुल टॉस नाही फायदा उठू शकले. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. जवळपास फिल्डर नाही आहे. आणखीन 2 धावा मिळाल्यात. मॅच मध्ये पाहतोय आपण सातत्याने फुल चेंडू पाहायला मिळतात. मात्र स्टिकर वरती लागला असावा थोडस. त्यामुळेच व्यवस्थित बॅट वरती मिडल झाला नाहीये. 2 धावा आणखीन मिळाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. 2 सामने जिंकल्यात सहारा शिवकर संघाने. पहिल्या सामन्यामध्ये CSK ला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये नारायण टीमला परास्त केला. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. गोलंदाज पुढे सरकला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. नकार दिला जातोय. झिनीतला पाहतोय आपण
चला आता कॅच दिला जाईल. चला सामना सुरू करा, जास्त वेळ नको प्लीज. तिसरं ओव्हर, तिसरं षटक पहा मिळतोय. गोलंदाज विशाल म्हात्रे. चांगली बॅटिंग केली मगाशी विशालने. स्पिन गोलंदाज आहे. पहिला चेंडू ऑफ आली. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. मिसफील्ड झाली आहे. फायदा उचललाय झिनीत पवार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना आता 11 मध्ये 18 करायचे आहेत. निश्चितच अद्याप सलामीची जोडी खेळतो आणि निकष या सामन्याचा अगोदर विकेट पाहिले जातील. त्यामुळे प्रत्येक टीमला विनंती आहे की आज रायगडातील संघ आहेत, बदलापूरचा एक संघ आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा नियम आहे की अगोदर विकेट पाहिले जातात, त्यानंतर टॉस. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज होता. पहिला विकेटचं पतन होत असताना डीसीसी कोपरा टीमला लागलाय पहिला धक्का. जास्त वेळ नको. फलंदाज चला लवकर. आणि प्रत्येक वेळेला टीम मीटिंग नको. जास्त वेळ झाला या सामन्यासाठी. 4-4 षटकांचे सामने आहेत. तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आम्ही. आणि वन डाऊनला येतो या फलंदाज रोहित कोहली. मैदानावरती पाहतो गेले कित्येक वर्ष टीमला लीड करत असताना रोहितला पाहिलं गेलं. एक तेजतर्रार गोलंदाज आहे. एक काळ होता, एक जमाना होता 5-6 वर्षापूर्वीचा, जेव्हा रोहितची चांगली धारदार गोलंदाजी असायची. मात्र आता रनवे कमी केला. जसं क्रिकेट खेळतात तसं अप्स अँड डाऊन पाहायला मिळतात आपल्याला. मात्र तोच दरारा रोहितचा राहील का या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर विकेट मिळाली आहे. अद्याप 10 मध्ये 18 करायचे आहेत. हो, फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. ओ, त्या ठिकाणी पाहावं लागेल. डीप मिड विकेटला असं वाटलं की षटकारच जाईल म्हणून. भरपूर उंचावरती होता. ट्विंगला लागला चेंडू. रोहितने चवळून खेळत असताना एक जाव. अतिशय चांगला प्रयत्न केला. फिल्डर होते तिथे. चला एक धाव मिळाली. पुन्हा एकदा. वाह भाई वाह, क्या बात है. झिनीत पवार ऑन द फायर. षटकार टोकला. मॅच मध्ये वापसी करत असताना दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा. आज अंश आणि शीतल 11 डीसीसी कोपरा या नावाने खेळतोय. षटकार टोकला. जिनीत पवारच्या बॅट मधून. टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे. चांगल्या मॅच मध्ये एक्झिबिशन प्रदर्शन झालंय. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. कीपर बीट. एक धाव मिळेल. अगदी क्लोज कीपिंग करत असताना बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एस्टेनच्या मागे पाहतो एसटी रक्षक विनायक म्हात्रेला, जो अगदी क्लोज कीपिंग करतोय. स्टंपच्या जवळून धोनी स्टाईलने पहा मिळतो आपल्याला. मात्र जेव्हा अगदी क्लोज कीपिंग करता अगदी चाणाक्ष नजर पाहिजे तुमची. रोहित यावेळेस फिरून खेळायचं होतं. चेंडू एस्टनच्या वरून गेलाय. डॉट आलाय. षटकारानंतर थोडंसं कमबॅक राहिलाय. विशाल म्हात्रेचं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 43 धावा. आता गरज आहे 6 बॉलमध्ये तुम्हाला करायच्या आहेत त्या 10. 6 चेंडू 10 करायच्यात. विकेटचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 3 विकेट गेले होते कुटारी संघाचे. आणि आता कोपरा संघाचा एकच खेळाडू बाद झाल्यात. त्यामुळे त्यांना धावा चालतील. 6 मध्ये 9 सुद्धा चालतील. 6 चेंडू 10 करायच्यात. 9 धावा सुद्धा चालतील. विकेटचा विचार केला कारण ही स्पर्धा पाहतोय आपण. कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतात.
अगोदर विकेटला महत्व आहे, त्यानंतर जर दोन्ही संघाचे विकेट समान असतील तर टॉस पाहिला जातो. 6 चेंडू आणि करायचे आहेत त्या तुम्हाला आता 10. प्रयत्न होता, अगदी सीमारेषा लगत झेल सोडला त्याचा. ओ चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय, पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय चेंडू आलाय डॉट. शेवटचा स्लागोरचं षटक. छतीन मात्रेला पाहतोय, झिनतला पाहतोय या स्ट्राईक वरती. खूप चांगला प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. आता 5 मध्ये 10 करायच्यात. मागच्या षटकात विशालने कमबॅक केलं षटकार आल्यानंतर. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, लेग बिफोर या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. आणि फलंदाज बाद होतोय, धक्का लागलाय दुसरा टीम कोपराला. नेक्स्ट बॅटर अक्षय पाटील मैदानावरती येत असताना पाहतोय. रोहित कोळीच्या जोडीला 2 चेंडू एकही धाव आली नाही आहे. त्यामध्ये 4 मध्ये आता 10 बनवाव्या लागतील. अद्याप 9 धावा चालतील या टीमला. आता विकेटचं कॉम्प्रोमाइज केलं तर पहिल्या इनिंग मध्ये 3 गेल्यात, या इनिंग मध्ये 2 गेल्यात. आणि टॉस सुद्धा पाहिलं तर टॉस सुद्धा कोपरा संघाचा आहे, त्यामुळे त्यांना प्लस पॉइंट आहे. 4 चेंडू 10 ची गरज. चला सामना जरा स्पीडअप करा प्लीज एजी सर, कारण खूप वेळ गेला सामन्यासाठी. चांगली गोलंदाजी पहा मिळाली शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिला. एकच धाव, चांगला कमबॅक करून दिला. आता 3 चेंडू 9 धावा. लेग बाज 3 चेंडू 9 धावा. आता एखादा मोठ्या हिटची गरज आहे टीम कोपरा संघाला. सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर विशाल मात्रेने फेकलेलं षटक चांगलं पाहायला मिळालं. षटकार जरी आला असला तरी सुद्धा फक्त त्याने कमबॅक केलं आपल्या टीमला. ओ फटका चांगला आहे, खेळाडू धावता, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला आणि डायरेक्ट पडलाय चेंडू पडद्यावरती. षटकार आलाय, मॅच मध्ये वापसी ट्विस्ट. 2 करायच्या धावा 3, 2 धावा सुद्धा कोपरा संघाला चालतील, कारण विकेटचा आधार घेतला तर 2 धावा सुद्धा चालतील. आता रोहितने टोकला षटकार, मॅच मध्ये आणल्या ट्विस्ट. वापसी करणारा षटकार होता लॉंग लेगच्या दिशेला. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे कोपरा संघाला. चला गेम प्ले करा. एंड मोक्याच्या क्षणी षटकार येत असताना पाहायला मिळाला आणि अखेरकार आता हा संघ पाहतोय आपण. मांड सेट करत असताना
फिल्डिंग थोडस जबर लावलं गेलंय सर्कल मध्ये. ओ चांगला बॉल या ठिकाणी. काय झालंय चेंडू डॉट. हो हो आता गरज आहे 1 बॉल 2, 1 बॉल 3, 2 धावा सुद्धा चालतील. विकेटचा आधार घेतला तर 2 धावा सुद्धा चालतील. ज्या रोहित कोहलीने षटकार टोकला त्याला जागेवरती थांबवलं. चेंडू डॉट, चेंडू डॉट आलाय. वा त्या मॅच मध्ये पलटवार पाहायला मिळतात आपल्याला. जबरदस्त सामना कोपऱ्याच्या विरोधात खुटारी संघ. काय मॅच झालाय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी ताली तो कभी गाली, कभी अप्स एंड कभी डाउन. वाह जबरदस्त पैसा वसूल मॅच. या असे सामने काहीसे प्रेक्षकांना आवडतात. जबरदस्त गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. 1 चेंडू 3 ची गरज आहे. 2 धावा सुद्धा चालतील. जोरदार टाळ्या उद्या मॅच वरती आहे. ओ चेंडू जबर राहिला. 1 धाव, 1 धाव मिळाली, 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि धाव एकच मिळाली. त्यामुळे सामना एका धावेने जिंकलाय टीम कुट्टारी संघाने. 2 चेंडू 2 धावा करता आल्या नाही या कोपरा संघाला आणि त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हार्ड लक. ज्याने 25 धावसंख्येचं योगदान दिलं. टर्निंग पॉइंटचं षटक हाताळलं. जेथे षटकार येऊन सुद्धा फक्त 10 धावा खर्च केल्या. तोच अष्टपैलू कामगिरी करणारा विशाल मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.